पहा रे पोरो, असं तुम्हाला गणित आलं होतं की नाही परीक्षेमध्ये? ते सोडवायचं कसं? फार सोपं आहे. मला सांगा, ह्या 4ला कितीने गुणल्यावर 28 येणार आहे? बघा इकडे, बघा इकडे लक्ष द्यायचं. 4 7 पहा, हे 1 नंबरचं इथे घेतो. 4 गुणिला 7, 4 7 आलं की नाही? 28 आलं ना? 28. मग ह्या 7चा वर्ग करा, 7 7 आलं काय? 49. बघा आलं का? मग आता तुम्हाला एक कळलं असेल, हे 4 आणि याला कितीने गुणल्यावर 28 येतात, किंवा कितीने इथल्या संख्येला कितीने गुणल्यावर ही मधली संख्या येते, आणि ज्यानं गुणले त्याचा वर्ग करा, त्याच्या समोरची संख्या येते. आता बघा, 11ला कितीने गुणल्यावर 88 येणार आहे? 11 8 88. मग 11 गुणाकारामध्ये 8 88. 8चा वर्ग करा, 64 येतात का? 64 पहा, ऑप्शन नंबर 1 64. इथं 64 यायला पाहिजे. मग हे पुन्हा खरं आहे की नाही? आणखी पुन्हा पुढची स्टेप घेऊया. हे पण तशाच पद्धतीने येतं का? 9ला कितीने गुणल्यावर 45 येतात? 9 5 45. 5चा वर्ग करा, 25. आलं का? 25. चुकलं का? आलं की नाही? बरोबर मिळालं का नाही उत्तर? राईट. अशी पद्धत वापरायची. गुड बाय. पहा पोरो, आता हे जर असं आलं ना, तुम्ही एक काम करायचं. तर हा 3 आहे ना, 3 गुणाकारात 3, 3 त्रिक 9 अधिक 1 किती होतात? 10. आलं का याचं उत्तर? मग आता हा 7 घ्या, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, आणि 21 + 1 22. आलं का उत्तर? हे पहा, आलं का उत्तर? आलं ना? आता या 15चं बघूया. 15 त्रिक 45, 45 + 1 46. कुठे इथे 46? आलं काय 46चं उत्तर? राईट. आता बघा, 15 झाल्यानंतर इथं 12 आहे. मग 12 त्रिक 36, 36 + 1 इथे किती यायला पाहिजे? 37. पहा, ऑप्शन नंबर 1 आलं का? बरोबर. इथे 37 यायला पाहिजे. आलं उत्तर? असं करायचं तुम्ही. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. एक प्रश्न आपल्याजवळ आहे, आणि ह्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. याच्यामध्ये इथे पहा, इथे दिलेले आहेत 5 9 4 7 27 क्वेश्चन मार्क 18 आणि 51, आणि इथे हे ऑप्शन दिलेले आहेत 79 81 83 आणि 85. तुम्हाला यापैकी शोधून लिहायचं आहे. आता बघा, अगोदर हा सगळ्यात छोटे आहेत ना, हे असे 1 2 3 4, हे 4 छोटे आहेत, हे वरचे मोठे आहेत, खालची सगळ्यात छोटा हा 4 आहे. 4 चोक 16 आणि किती 18 2 है ना. आता इथे मग 7 चोक 28 28 आणि इकडे 51 यायला आहे. म्हणजे ही ट्रिक्स इथे लागू होत नाही. काय म्हणायचं त्याला? आपल्याला काय सांगायचं आहे? ही ट्रिक्स इथे 4 चोक 16 16 आणि 2 18. एकाचं उत्तर यायले. दुसरा जर 7 घेतला तर 7 चोक 28 होतं आहे, आणि 28 आणि हे 51 म्हणजे फार मोठं व्हायले. तुम्हाला आपल्याला व्यवस्थित ह्या ट्रिक्समध्ये ते बसवायचं आहे. मग आपण एक काम करूया. 7 7 आहे ना, इथे 4 दोनदा घेतलं, मग 7 दोनदा घ्या ना गुणाकारामध्ये. 7 7 49, 49 अधिक 2 51. यायले का रे पोरो? यायले का पोरो? आहे की नाही तुम्हाला? हां, मग 9 9 2 वेळेस घ्या. 9 9 81 + 2 83 82 83 किती येणार? 83. पहा बरं, 51 आहे का इथे? आहे. 18 आहे का? आहे. 51 पण आहे. मग हे 9 9चा हे पहा, इथे 83 येतील. इथे 83 आहेत का ऑप्शनमध्ये? हो आहेत. म्हणजे याचं उत्तर मिळालं तुम्हाला. मग हे पण करून बघूत ना, 5चं बरोबर येते का? 5 5 25 अधिक 2 27 किती येतात? 27 आहे का इथे? आहे ना. आलं ना तुमचं उत्तर बरोबर? राईट. कळलं तुम्हाला? गुड बाय. गुड बाय. प्रश्न कसा आहे पहा. इथे 44 आहे, तिथे 11 आहे, तिथे 32 आहे, तिथे 13 आहेत, 4 आहेत, 8 आहे.
प्रश्नार्थक चिन्ह आहे, 9 आहे, 36 आहे. आता अशा वेळात काय करायचं आणि ऑप्शनमध्ये दिलेले 57, 52, 55, 50 थोडं तर पहा. तर 8 आणि 4 पहा, 8 आणि 4 8 अधिक 4 12, 12 ने 13 आलं. 32 आणि 11 30 आणि 10 40 43 बरोबर आहे का. 43 आणि 1 44 44 आलंय का. 13 आलं का. मग 36 आणि 9 करा ना, करा लवकर पटकन. अरे बेरीज आहे ना बावळटा इथे. 32 आणि 11ची बेरीज 8 आणि 4ची बेरीज 36 आणि 9ची बेरीज कर. 45 प्लस 1 46. मला सांगा ऑप्शनमध्ये 46 असा आकडा आहे का. नाही. म्हणजे ही ट्रिक्स लागू होईल का. नाही. मग आता काय करायचं अशा वेळात बघा. आता मी सांगतो. कधी कधी काही गणितांमध्ये असे होऊ शकते. मग मधामध्ये केंद्रात कोण आहे. 4 आहे म्हणजे 4 आहे. मग आता पहा कसं केलं. हा 4 मध्यभागात आहे. 11 चौक पहा 4 मध्यभागात आहे. मग सगळीकडे 4 4 घेऊया. 4 गुणाकारात अगोदर 11ची बारी. 4 गुणाकारात 11 किती होतात पोरं. 44 आले का. पहा 4 11 याचा आणि याचा गुणाकार करा. उत्तर तुम्हाला हे मिळेल. मिळालं का उत्तर. 4 11 44. आता याचा आणि याचा गुणाकार करा. उत्तर तुम्हाला हे मिळेल. 4 गुणाकारामध्ये 8 8 चौक आलं का उत्तर. हां आता याचा आणि याचा गुणाकार करा. उत्तर तुम्हाला हे मिळेल. 9 चौक 4 9 36. आता राहिले याचा आणि याचा गुणाकार केला. याचा आणि याचा केला. याचा आणि याचा केला. आता याचा आणि याचा बाकी राहिलाय. मग 4 आणि 13चा गुणाकार करा. 4 13 13 म्हणजे 13 चौक 12 13 चौक 13 चौक. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर इथं उत्तर काय यायला पाहिजे. 52. कळलं का. आलं का सगळं. राईट 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 राईट. 100 पैकी 100. हां लिहून घ्यायचं फटाफट. अशी ट्रिक्स लावायची. चला ठीक आहे.